आज आलं होतं माझं एक पार्सल, ज्याची मी खूप दिवस झालं वाट बघत होते, पण ते मला रिटर्न करावं लागलं. का ते सांगते. त्याआधी ना इथे मी सकाळ सकाळ ना फ्रॉक कटिंग करायला घेतलाय. ह्या साडीपासून ना एक वन पीस शिवायचा आहे लहान मुलीचा. तोच मी इथे आता म्हटलं कटिंग करून घ्यावं लगेच. 4 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे हा. तर बघू शकता तुम्ही, इथे मापे वगैरे टाकून ड्रेस मी अस्तरवर आधी कट करून घेते. त्याच्यानंतर आता इथे डायरेक्ट ना साडीवर उंचीचं माप टाकून ना ते कट करून घेते खालच्या घेरसाठी. आणि श्रीषा बघा इथं कशी करते. तिला खायची होती मॅगी, ती मला सांगत होती मला मॅगी कर म्हणून. मग लगेच इथं ड्रेस कटिंग करून घेतला आणि मग मॅगी करायला घेतली. म्हटलं तिला आधी मॅगी करून द्यावी म्हणजे ती खात बसेल. त्याच्यानंतर बसले फ्रॉक शिवायला. पूर्ण होतच आलाय, फिटिंग वगैरे करून घेते. अजून त्याचं म्हणजे फूल वगैरे पण लावायचं आहे, त्याला नाडी वगैरे सगळं लावायचं आहे. इथे मी फिटिंग करते आता फ्रॉक फक्त, बघू शकता तुम्ही. मग ना दुपारी हे माझं पार्सल आलं, मग ते घेऊन मी तसंच ठेवलं. हे आल्यावर ओपन करून बघावं म्हटलं. आणि ते बघा मी तुम्हाला फ्रॉक दाखवते कसं पूर्ण झालंय ते. बघू शकता तुम्ही, खूप छान असा फ्रॉक तयार झालाय. बघू शकता घेर वगैरे खूप छान आलाय. मग हे आले होते जेवायला, मग म्हटलं आता ओपन करून बघावं पार्सल. तर यात ना ट्रायपॉड होतं, मी मागवलेलं होतं. खूप दिवस झालं म्हणत होते मागवायचं, पण काय मी मागवलंच नव्हतं. लगेच म्हटलं नको, पण धाडस करून मागवलं. आणि ह्या बॉक्सात ना रिंग लाईट पण आहे, रिंग लाईट सकट मागवलं होतं मी. तर बघू शकता तुम्ही, रिंग लाईट वगैरे सगळं छान आले. आणि हे जे स्टँड आहे ना ते पण छान आलं होतं, चांगलंच होतं. मिशोवरनं मागवलंय मी, आणि मिशोवरनं कधी मला कुठली गोष्ट खराब आली नाही आतापर्यंत तरी. आणि हे मी ओपन करून बघितलं, वरची लाईट वगैरे ही जी रिंग लाईट आहे ना ती पण लावून बघितली, बसली व्यवस्थित. पण ना त्याचा हा पार्ट जो आहे ना तो असा तुटलेला आला होता, बघू शकता तुम्ही. हे असं आलं होतं म्हणून याला रिटर्न करावं लागलं. मग मी पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून ठेवते आता सगळं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.